नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आमच्या स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण ऐकतोय अनोळखी या वळणावर भाग 25. मागच्या भागात आपण बघितले होते मेघनाचे सिलेक्शन इंडियन आर्मीमध्ये झालेले होते. सगळेजण आनंदात होते. तरी तिच्या आईला मात्र काळजी वाटत होती. तिने आईला बरेच समजावले. तिला देहरादूनला जायचे होते. तिच्या बाबांनी आणि आरतीने तिला ट्रेनमध्ये बसवून निरोप दिला. आता बघूया पुढे. मेघना देहरादूनला पोहोचली. बरीच थकली होती ती. नाशिकवरून दिल्ली आणि दिल्लीवरून देहरादून अशी दोनदा ट्रेन चेंज करावी लागली. दिल्लीला ऋषभने तिला देहरादूनच्या ट्रेनमध्ये बसवून दिले. देहरादूनला पोहोचल्यावर तिला बऱ्यापैकी मैत्रिणी मिळाल्या. सगळ्या वेगवेगळ्या प्रांतातून आलेल्या. महाराष्ट्रातील फक्त 3 मुली होत्या. ती वेगवेगळ्या प्रांतातील बायकांसोबत राहून असल्याने आणि एका मिलिटरी ऑफिसरच्या पत्नी असल्यामुळे तिला याबद्दल काही वाटत नव्हते. ती लगेच सगळ्यांमध्ये रुळली. एक दिवस आराम करून दुसऱ्या दिवशी ट्रेनिंगला सुरुवात झाली. आदल्या दिवशी सगळ्या जणी आलेल्या होत्या. सगळ्यांना त्यांच्या रूम देण्यात आल्या. मेघनाच्या रूममध्ये आणखी एक मुलगी होती, पंजाबची. मेघनाने मात्र पटकन तिच्याशी मैत्री केली. मुलींचा कॅम्प वेगळा होता आणि मुलांचा वेगळा. ट्रेनिंगमध्ये दिवस पटकन निघून जायचा. फारच लवकर रुळली मेघना तिथे. आईबाबांना आणि सासू सासऱ्यांना आठवणीने फोन करायची. आरतीसोबत तर कितीतरी वेळ बोलत बसायची. तिला प्रत्येक गोष्ट सांगायची. आरतीही तिला इकडली सगळी माहिती पुरवायची. ट्रेनिंग सुरू होऊन 6 महिने झाले होते. आरतीसोबत ती बऱ्याच वेळची बोलत होती. नाही, असं नाही चालणार, तुला यावेच लागेल, आरती म्हणाली. अगं पण कसं शक्य आहे? आता फक्त 3 महिने तर राहिले ट्रेनिंग संपायला. ठीक आहे, मग मी लग्न 3 महिन्यानंतर करते, मग तर झाले. अगं पण मुलाकडले तयार नाहीत ना थांबायला. नसू देत, नाही तर दुसरा मुलगा मिळेल. माझी जिवलग मैत्रीण नसताना मी लग्न करणार आहे थोडीच, आरती म्हणाली. एवढं चांगलं स्थळ नको नाकारूस आरती. पुन्हा पुन्हा अशी संधी चालून येत नाही. आणि लग्न पण पुन्हा पुन्हा होत नाही. तू नसलीस माझ्या लग्नात तर काय मजा येणार आहे लग्नात? असं कसं काय बोलतेस? बाबा सांगत होते लाखात एक मुलगा मिळाला आहे आरतीला. चांगल्या नोकरीवर आहे आणि दिसायलाही देखणा आहे म्हणे. शिवाय स्वभावही छान आहे, मेघना म्हणाली. असेल, पण लग्नासाठी घाई करतोय ना, तेही माझी मैत्रीण नसताना, आरती नाकमुरडत म्हणाली. बरं बाई, मी घेते सुट्टी. आता काय अशा गोड धमक्या देतेस? या तर लागेलच. मी फारच त्रास देत आहे ना तुला? तेरे लिए तो जान भी हाजीर है. हो काय? म्हणूनच तेव्हाचा नाहीसा पाडा लावलायच येण्यासाठी. असं अर्ध्या ट्रेनिंगमधून सुट्ट्या नाही मिळत ना, तरी काढते मी, तू नको काळजी करू. आता कसं? ही आहे माझी मेघना, आरती हसत म्हणाली. कसे आहेत ग जिजाजी? मेघना विचारत होती. ठीक आहे. स्वभाव विवेक जिजू एवढा मनमोकळा नाही आहे. फार कमी बोलतात. बरं आहे ना, तुला बोलायला तरी मिळेल. जास्त बोलका असला तर तुला कधी बोलायला मिळायचे, मेघना तिची मस्करी करत म्हणाली. मी एवढी पण काही बडबडी नाही बरं का. अच्छा, तू बडबडी नाही आहेस? आता तर कमालच झाली म्हणायची, मेघना म्हणाली. आहे तरी समोरच्याला काही बोलूच देणार नाही एवढीही नाही. नाव काय ग आमच्या होणाऱ्या भाऊजींचं? सूरज. ओ, छान आहे. काय काय बोलणं झाले ते तरी सांग, मेघना चिडवत होती. तू ये, आलीस की सगळं सांगते. तुला तेवढा वेळ असणार आहे का तेव्हा? लग्नाची गडबड असणार आहे. तुझ्यासाठी काढेन ग वेळ. ठीक आहे, आणि आता माझ्याशीच नको बोलत बसू, तुझ्या अहोंसोबत पण बोल. का ग, कंटाळलीस का? आरती म्हणाली. मी तुझ्यासाठी म्हणत आहे. असू दे, कायम त्याच्यासोबतच राहायचं आहे. नंतर तुझी भेट थोडीच होणार आहे जास्त. मी छळणार आहे ना तुला परत परत फोन करून, मेघना म्हणाली. चालेल मला, पण आता लवकर तिकीट कर. फक्त 1च महिना राहिला आहे, आरती म्हणाली. करते काहीतरी जुगाड, तू तयारीला लाग. आरतीसाठी मेघनाला आनंद झाला, पण एवढी चांगली मैत्रीण दूर जाणार म्हणून थोडं वाईटही वाटत होतं. पण मला तरी आता कुठे गावी जास्त राहायला मिळणार आहे, असे म्हणून तिने स्वतःला समजावले. मैत्रिणीच्या लग्नात जायचं आहे म्हटलं तर तिलाही सुट्टी मिळणार नव्हती. तिला काहीतरी अफलातून आयडिया काढावी लागणार होती. ती आता त्याच तयारीला लागली. इकडे आरतीकडे लग्नाची तयारी सुरू झाली. साखरपुड्या घरच्या घरीच उरकला होता. आता महिन्याभरातच लग्न काढले.
तिच्या मदतीला फारसं कुणी नव्हतं. तिची मावशी आणि आत्या लग्नाच्या 8 दिवस आधी येणार होत्या. वहिनीचा तर काही उपयोगच नव्हता. सुशीलाबाई तिला बऱ्यापैकी मदत करत होत्या. 8 दिवस बाकी असताना तिचे नातेवाईक यायला सुरुवात झाली. कपड्यांची, दागिन्यांची खरेदी आरती आणि सूरज दोघांनी मिळून केली होती. बाकी घरी अहेरासाठी लागणारे कपडे मेघनाच्या आईच्या मदतीने घेतले. आज मेघना येणार होती. आरती तर सारखीच तिच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली. 3 दिवसावर लग्न आलेले होते. उद्या आरतीला हळद लागणार होती. मेघनाचे बाबा तिला स्टेशनवर घ्यायला गेले होते. तिने घरी येऊन बॅग ठेवली, आंघोळ आटोपली आणि सरळ आरतीकडे आली. आरती धावतच येऊन तिच्या गळ्यात पडली. दोघी अगदी कडकडून भेटल्या एकमेकींना. काय गं, चेहऱ्यावर तर खूपच ग्लो दिसतोय तुझ्या. प्रेमाचा रंग चढलाय वाटतं, मेघना तिला चिडवत म्हणाली. तुझ्या येण्याने चेहरा उजळला माझा. प्रेमाचा रंग चढायला अजून वेळ आहे. असं कसं, मेघना म्हणाली. एवढ्या घाईत सगळं ठरलं. एकमेकांना अजून नीटसं ओळखतही नाही. इतक्यात कुठे रंग चढणार प्रेमाचा, आरती म्हणाली. थांब, मला भेटू देत. मी विचारते त्यांना एवढी कशाची घाई होती म्हणून. निदान एकमेकांना ओळखायला तरी वेळ द्यायचा ना थोडा. विचार, मी काही मध्ये बोलणार नाही आहे. बरं, आता सांग, मी काय काम करू. काही नको, थकून आली असशील, आराम कर. अरे, माझी काही मदत व्हायला नको का. असंच पाहुण्यासारखं वागवणार आहेस वाटतं मला. भरपूर कामं आहेत तुझ्यासाठी. उद्या बरंच काही सांभाळायचं आहे तुला. मी नवरी असणार उद्यापासून, म्हणून म्हणते आज जरा आराम कर. ठीक आहे, गप्पा मारूया. आरती तिला दागिने आणि साड्या सगळं उत्साहाने दाखवत होती. दोघी गप्पा मारतच काम पण करत होत्या. मेघनाच्या येण्याने आरतीच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता. आई आणि सख्खी बहीण नव्हतीच तिला. जे काही होतं ते मेघनाच. तिला मनातलं सगळं सांगत होती. मनात आलेल्या शंका कुशंका सगळं तिला विचारत होती. मेघना सगळ्यांमधून गेली असल्याने तिला सगळं समजावून सांगत होती आणि धीरही देत होती. शिक्षणाने मुली कितीही समोर गेल्या तरी सासरी जाताना एक अनामिक हुरहुर आणि भीतीही मुलींच्या मनात असतेच. पाठराखीण म्हणून तुला न्यायचं आहे मेघना माझ्यासोबत. अगं, मी कसं काय. तुझे सासरचे काही बोल लावतील. नाही, नको, तू दुसऱ्या कुणाला तरी ने, मेघना म्हणाली. कुणी काही बोल नाही लावत. आपण अशा काही अंधश्रद्धा पाळत नाही, आरती म्हणाली. तू नसशील पाळत, पण आपल्या गावाकडील लोक कशा विचारांचे असतात ठाऊक आहे ना तुला. काही नाही गं, आता सुधारणा झाली आहे. आणि तू कशाला घाबरतेस कुणाच्या बोलण्याला. मी घाबरत वगैरे नाही. एकेकाला धुवीन काढेन काही बोललं तर. पण माघारी तुला त्रास नको, सासरी एवढंच. काही त्रासबीस होत नाही, तू तयारीला लाग. आज आरतीला मेहंदी काढायची होती. तिने मेघनाच्या हाताने मेहंदी काढून घेतली. मेघनाने स्वतःच्या हातावरही मेहंदी काढली. घरात पाहुणेही बरेच जमले होते. बाकी राहिलेले उद्या हळदीला येणार होते. सूरजसोबत आज मेघना फोनवर बोलली. फार बोलका नसला तरी बरा वाटला. बराच वेळ ती सूरजसोबत बोलत होती. दुसऱ्या दिवशी हळदीचा कार्यक्रमही उत्साहात पार पडला. लग्नाचा दिवस उजाडला. पहाटेपासून लगबग सुरू होती. लग्नाचा 9:30चा मुहूर्त टळू नये म्हणून सक्त ताकीद होती मुलाकडल्यांची. त्यामुळे सर्व लवकरच तयार झाले होते. आरती कथ्या कलर आणि त्यावर सोनेरी बुट्टे असलेला शालू घालून तयार झाली होती. मेकअपही सुंदर केलेला. नवरीच्या रूपात अतिशय गोड दिसत होती. मेघनाने एक नाजूकशी पैठणी घातली होती. चेहऱ्यावर नावाला जरासा मेकअप. कुणाच्या नजरेत येईल एवढं सुंदर दिसायचं नव्हतं तिला, तरी त्याही रूपात ती सुंदरच दिसत होती. अभिजात सौंदर्य घेऊन आली होती ती. कितीही लपवले तरी लपणार नव्हतेच. ती नवरीसोबत मंडपात आली. आरती सेंटर ऑफ अट्रॅक्शन असली तरी बऱ्याच नजरा मेघनावरही होत्या. नवरदेव छान दिसत होता. आरतीपेक्षा देखणा म्हटला तरी चालेल. दोघं एकमेकांच्या समोर आली. अंतरपाठ धरला गेला. मंगलाष्टके झाली. दोघांनी एकमेकांना हार घातले. सप्तपदी आणि बाकीचेही विधी पार पडले. आरती आणि सूरजचा विवाह सोहळा संपन्न झाला. आरतीची पाठवणीची वेळ होत होती. पाठराखीण म्हणून मेघना सोबत जाणार म्हटल्यावर सगळीकडे कुजबूज सुरू झाली. विधवा आहे ना ती, तिला कशाला सोबत न्यायचं. अपशकुन झाला म्हणजे कळे. गळ्यात मंगळसूत्र घालून फिरलं तरी सत्य बदलणार आहे का, आरतीची कुठली तरी दूरची नातेवाईक बोलली. आरतीला ऐकू गेलंच. तिचा काही दोष आहे का त्यात. आणि असं काय बदललं की ती कोणाच्या आनंदात सहभागी घेऊ शकणार नाही. पाठराखीण म्हणून सोबत न्यायचं असते ना, मग मेघनाशिवाय दुसरं कुणी माझी पाठराखण करूच शकणार नाही, आरती त्यांना उत्तर देत होती.
आम्ही आपलं सांगायचं काम केलं. एवढ्या मुली आहेत, त्यापैकी कुणाला घेऊन जायचं सोडून तुझं आपलं भलतंच. एवढ्या मुली आहेत, पण त्यांचे तरी कुठे आहेत नवरे? नाही ना? अगं, असं मूर्खासारखं काय बोलतेस? लग्नच व्हायचं आहे त्यांचं, कसे नवरे राहतील त्यांना? हो तर, तेच तर कारण काहीही असो. पण मेघना आणि त्या मुलींमध्ये काही फरक नाही ना, हे महत्त्वाचे. आरती म्हणाली. तुला हवं तसं कर बाई. फरक नाही म्हणे, विधवा आणि कुवाऱ्या पोरी. काहीच फरक नाही दिसत हिला. म्हटले आई नाही तर 4 गोष्टी रीतिरिवाजाच्या माहीत व्हाव्या म्हणून बोललो. पण तुम्ही काय आजकालच्या शिकलेल्या पोरी, तुम्हाला काही ऐकूनच नाही घ्यायचं तर राहिलं. ती बाई तणतणतच निघून गेली. आरती, तू कशाला उगीच वाद घालतेस नातेवाईकांसोबत? आणि इकडे असं उत्तर दिलेस, तिकडे सासरचे लोक काही बोलले तर त्यांनाही असंच उत्तर देणार आहेस का? मेघना तिला म्हणाली. देईन मी सगळ्यांना उत्तर. चल तू आवर तुझा. आणि सूरजला मी सांगितले आहे, त्याला पटलं माझं म्हणणं. आरती आपली बॅग भरत म्हणाली. आता काय तुझं लग्न आहे म्हणजे तुझंच ऐकावं लागणार आहे? हो ते तर आहेच. दोघींचं संभाषण चालू असताना आरतीचे बाबा तिच्या रूममध्ये तयारी झाली का बघायला आले. बाबा, मी मेघनाला सोबत नेते, माहीत आहे ना तुम्हाला? माझी काहीच हरकत नाही. तुम्हा दोघींची ढवळ्यापवळ्याची जोडी आहे, ते माहीत नाही लोकांना म्हणून बोलता. दुर्लक्ष करायचं. आरतीचे बाबा बोलले. नीट राहायचं बाळा. सासरी सर्वांशी प्रेमाने मिळून मिसळून वागायचे, त्यांची मनं जिंकायची. तुझी आई नाही सांगायला म्हणून सांगतोय. हो बाबा, लक्षात ठेवेन. पण तुम्हीच काळजी घ्या स्वतःची. मी नसणार आहे आता इथे. फार एकटे पडाल ना बाबा? ती बाबांच्या कुशीत शिरत म्हणाली. तू माझी काळजी नको करूस. मुलीला सासरी पाठवावेच लागते. एकटं पडलं आणि काही पडलं तरी रीतच आहे तशी. मी घेईन स्वतःची काळजी. बाबा आरतीच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत म्हणाले. दादा वहिनी आहेतच तसे. काही वाटलं तर मला फोन करत राहा आणि तब्येतीला जपा. आरती आपले अश्रू पुसत म्हणाली. रडत नाही, हसत निरोप द्यायचा. चल आवर लवकर, बाहेर मंडळी बघत बसली आहे. हो बाबा आलेच, तुम्ही व्हा पुढे. आरतीने आणि सूरज दोघे जोडीने सर्वांच्या पाया पडले. आरतीने सर्वांचा निरोप घेतला. मेघनाचे आई बाबा ही तिला निरोप द्यायला होते. ती सुशीलाबाईंच्या कुशीत शिरून रडली. रमेशरावांचे डोळेही पाणावले होते. जाताना परत एकदा आपल्या वडिलांना बिलगून ती रडत होती. सूरजला मात्र तिचे सांत्वन कसे करावे ते कळेना. तो आपला लहानसा चेहरा करून बाजूला उभा होता. बाबांनी तिला गाडीपाशी आणून सोडले. घर नजरेआड होईपर्यंत ती काचेतून मागे वळून बघत होती. मेघनाला आपल्या लग्नाचे दिवस आठवत होते. विवेकची आज तिला खूप आठवण येत होती. विवेक, तू आज सोबत हवा होतास. तुझ्या नसल्याने मला किती काय ऐकून घ्यावं लागतं. तिने डोळे मिटले आणि सीटवर डोके ठेवून विवेकच्या आठवणीत रमली. तर आजचा भाग इथपर्यंतच. भेटूया पुढच्या भागात लवकरच. तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.